स्थानिक स्वराज्य संस्थांचा टप्पा क्रमांक 2 महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत। तारीख पे तारीख असा घोळ घालत असताना आणि फ्री अँड फेअर इलेक्शन संपन्न करण्याच्या धोरणाला काळिमा फासत एकंदरीत सगळ्या व्यवस्थेचा खेळखंडोबा हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राची लोकशाही गुंडाळण्याचा खेळ हा सुरू केलेला आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत जो तमाशा सत्ताधाऱ्यांनी जो मांडला होता त्यातला वग होता पैसा फेक तमाशा देख। आता शहरी भागात महानगरांमध्ये आल्यानंतर आता त्यांनी वगाचं नाव बदललंय, तमाशा त्यांचा तसाच चालू आहे। बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया हा वग आणि हा तमाशा आज सुरू आहे। त्यामुळे निवडणुका या लोकशाहीचा सण आहे आणि नागरिकांनी त्यांच्या सचत विवेक बुद्धींनी मतदान करणं ही संविधानाने दिलेला त्यांचा अधिकार आहे। राजकीय पक्षांनी त्यांचे विचार, त्यांचा जाहीरनामा लोकांपुढे मांडायचा, मतांचा जोगवा मागायचा आणि सर्वाधिक मते ज्याला मिळतील तो माणूस विजयी होतो। आणि हातात हात घालून सर्व राजकीय पक्ष जरी असले तरी संस्कृती जोपासण्याचं काम हे झालं पाहिजे, हा एकंदरीत असणारा निवडणुकींमधला एक संस्कार आहे। राजकीय पक्षांकडून सदरची अपेक्षा देखील व्यक्त होत आहे। महाराष्ट्राला, भारताला निवडणुका काही नवीन नाहीत। पंडित जवाहरलालजी नेहरूंच्या काळात निवडणुका, विरोधकांशी त्यांचे असणारे संबंध नवे तर सर्व विचारधारा ज्या आहेत त्या विचारधारा या जिवंत असल्या पाहिजे आणि लोकांनी सचत विवेक बुद्धीला त्यांच्या आवाज देऊन, हाक देऊन निवडणुका घेतल्या पाहिजे आणि सर्वांना लोकशाहीमध्ये स्पेस असली पाहिजे हे धोरण नेहरूजींनी ठरवलं। आणि त्याकरता त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात 6 बिगर काँग्रेसी लोकांना त्यांनी मंत्री केलं की जे काँग्रेसचे नव्हते। त्याच्या मागचा हेतू की विचाराची देखील विविधता असली पाहिजे आणि त्यातून चांगलं काय, समाज हिताचं काय हे लोक निवडतील आणि त्याकरिता राजकीय पक्ष प्रबोधन करतील। आता ही आपली असणारी मोठी परंपरा, संस्कृती ही गुंडाळून ठेवल्या जात आहे। तर दुसरीकडे गावगाडा जेव्हा आपण चालवतो तेव्हा गावगाडा चालत असताना केवळ राजकीय पक्ष म्हणून पुढे जाता येत नाही। सर्व स्थानिकांना सोबत घेऊन आणि स्थानिकांची मोठ बांधूनच पुढे जाणं आवश्यक असतं। हे पंचायत राजचं, स्थानिक स्वराज्य संस्थांचं स्वरूप याला देखील काळिमा फासत आहे आणि यांची जी भूक आहे, सत्तेची जी भूक आहे ही आता एका फार मोठ्या लोकशाही गिळंकृत करण्याच्या निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे। आणि लोकशाहीला वाचवण्याच्या अनुषंगानं सर्व नागरिकांच्या सचत विवेक बुद्धीला आम्ही पुन्हा एकदा हाक देत आहोत। आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो पैशांचा जो मोठ्या प्रमाणावर वापर झाला, मतदारांना पैसे दिले गेले, प्रलोभन दिल्या गेले, त्याचाच कित्ता हा गिरवला जात आहे। महानगरपालिकेमध्ये आता अधिक बेशरम स्वरूपाचं एक चारित्र्य घेऊन भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष ते निवडणुकीला उतरले आहेत। घोडेबाजार नावाचा शब्द हा लोकशाही विरोधात वापरला जातो आणि निवडून आल्यानंतर घोडेबाजार मांडला असं म्हटलं जातं। मात्र यावेळेस घोडेबाजार जो आहे हा निवडून येण्याच्या आधीच हा घोडेबाजार जो आहे हा भारतीय जनता पक्षांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मांडलाय। एकंदरीत अनुपोत निवडून आणण्याच्या या सर्व त्यांच्या कारस्थानाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि निषेध करण्याच्या मागचं जे कारण आहे ते काँग्रेस ही केवळ भूमिका यामागे नाही, तर संविधान आणि लोकशाही आणि निकोप लोकशाही या अनुषंगानं देखील आज सगळ्या नागरिकांनी या सर्व प्रवृत्तीचा आणि या सर्व घटनांचा निषेध केला पाहिजे ही भावना देखील या निमित्ताने व्यक्त करतो। अनपोज हे आपोआप झालेला नाही।
अनपोज कोणी माणूस लोकप्रिय म्हणून झालेला नाहीत. अनपोज करण्याकरता मोठ्या प्रमाणावर धाक दफट आणि पैशाचा मोठा खेळ झालाय. आणि हा सगळा खेळ असताना याचे मूक साक्षीदार हे निवडणूक आयोग याचा मूक साक्षीदार कुठेतरी बनलेला आहे. व्यवस्था ही देखील या सगळ्या गुंडागर्दीमध्ये ही सत्ताधाऱ्यांचा त्यांना सपोर्ट करताय, त्यांना पाठिंबा देत आहे, हे देखील या निमित्ताने स्पष्ट होत आहे. आणि वेळेस आपण सावध जर झालो नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही, ही देखील साध आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं तमाम नागरिकांना या ठिकाणी घालू इच्छितो. आणि अनपोज जरी निवडणुका झाल्या असल्या तरी नोटाचा जो अधिकार आहे तो अबाधित आहे. त्यामुळे नोटाचा अधिकार हा अनपोज झाल्या ठिकाणी जो निवडून आलाय हा सोडून हा जो ऑप्शन आहे तो दाबण्याच्या अनुषंगानं तिथे मशीन ठेवावी. मतदानाच्या दिवशी निवडणुका होत असताना लोकांना या सगळ्या प्रक्रियेचा निषेध नोंदवता यावा किंवा त्यांना त्यांचा अधिकार जो आहे तो मतदानाचा वापरता यावा म्हणून निवडणूक आयोगाने त्या दिवशी तिथे अनपोज तथाकथित अनपोज जरी झाले असले तरी नोटा या ऑप्शनचं बटन आणि मशीन त्या ठिकाणी ठेवावी ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे. या सर्व प्रक्रियेला काळीमा फासण्याचं जे काम आहे हे अनेक पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी झालंय. मात्र देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि विधानसभा विधान परिषदेचे सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत हे सर्व एक संविधानिक पद आहे. हे गरिमेचं पद आहे. आपण राज्यपालांना राष्ट्रपतींना महामहिम म्हणतो आणि विधान परिषदेच्या अध्यक्षांना देखील त्याच प्रवर्गामध्ये आपण समजतो. ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात. जेव्हा निवडून येतात तेव्हा भले ते कोणत्या पक्षाचे असतात, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कस्टोडियन म्हणून, सभागृहाचं कस्टोडियन म्हणून आणि संविधानाचा कस्टोडियन म्हणून त्या ठिकाणी त्यांची कर्तव्य पार पाडली पाहिजे. मात्र जे नार्वेकर नावाचं जे प्रकरण महाराष्ट्राच्या जाज्वल्य स्वरूपाच्या एक सांस्कृतिक इतिहासामध्ये एक समोर आलेला आहे, हा सगळा आपली संस्कृती बुडवणारा, महाराष्ट्र धर्म हा डुबवणारा अधर्मी अशा स्वरूपाचं राहुल नार्वेकरांचं एकंदरीत आतापर्यंतचं योगदान आहे, त्यांचं कर्तृत्व राहिलेलं आहे. हे कर्तृत्व फक्त भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून आहे अथवा हे करंटेपण हे कायम स्वरूपामध्ये त्यांच्या कपाळावर गोंदवल्या गेलेलं आहे. महाराष्ट्राचं हे काळा एक पान आहे. एवढं परखड त्याच्यावर टीका करण्याचं कारण काय, तर राहुल नार्वेकरांना दुसऱ्यांदा विधानसभेचा अध्यक्ष का केलं, कारण पहिल्या वेळेस त्यांनी अनुसूचित 10 अर्थात पक्षांतर बंदी कायदा या विषयाच्या अनुषंगानं सत्ताधाऱ्यांना मदत केली. त्यावेळेस त्यांनी संविधानाच्या छातीत सुरा खोपसण्याचं काम ते राहुल नार्वेकरांनी केलं होतं. आणि त्यावेळेस अनुसूचित 10चं मर्डर केलं, संविधानाचं मर्डर केलं, म्हणून त्यांना दुसऱ्या टर्म मध्ये शबाशी खातर पुन्हा विधानसभेचा अध्यक्ष करण्याचा बेशरमपणा, क्रूरपणा हा भारतीय जनता पक्षानं त्यांच्या निवडीच्या वेळेस दाखवला होता. आता हेच राहुल नार्वेकर यावेळेस निवडणूक आयोगाला फासावर लटकवण्याचं काम हे सर्वांच्या साक्षीनं हे करत आहेत. या संदर्भामध्ये आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, त्यांच्याकडे आम्ही धावून गेलो आणि निवडणूक आयोगाने सगळं ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग सकाळी आमच्या पत्राचं उत्तर संध्याकाळी देताना सांगतो की पुरावे सादर करा. लाज वाटली पाहिजे निवडणूक आयोगाला. अहो पुरावे काय, हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये आहे. तुमचा निवडणूक निर्णय अधिकारी तिथे बसलेला आहे, तिथे प्रत्येक गोष्टीचा सीसीटीव्ही असतो, अडचणाऱ्या माणसाचं रेकॉर्डिंग केलं जातं, सगळं व्हिडिओ शूटिंग असतं. ही असणारी सुप्रीम कोर्टाचीच नव्हे तर ही निवडणूक आयोगाची असणारी एक मोठं निर्देशानुसार नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांसोबतच आपल्याला भारताच्या निवडणूक आयोगानं जी मोठं ऑपरेटिव्ह ठरवून दिली त्यातला तो भाग आहे. आता ते फुटेज तुमच्या जवळ आहे. आम्ही आपल्याकडे तक्रार केलेली आहे. त्या तक्राराची आपण चौकशी करायला पाहिजे, ताबडतोब गुन्हे दाखल करायला पाहिजे. मात्र आता यातून तो मी नव्हेच नावाचं जे नाटक आहे हे निवडणूक आयोग करतोय. इथं पर यावर आम्ही सांगितलं की आम्ही आंदोलन करू, आपल्या तिथे दालनात येऊन बसू. त्यावर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले. आता चौकशीचे आदेश दिल्यावर तिथे चौकशीमध्ये निष्पन्न हे झालं की यामध्ये अधिकाऱ्यांचं चुकलेलं आहे आणि यामध्ये ज्या आम आदमी पार्टी आणि समाजवादी या दोन पक्षाचे अर्ज हे पैसे भरून टोकन देऊन देखील अर्ज करून घेतले नाही.
ही बाब सगळ्यात उघडकीस आली आहे. आणि हे का भरून घेतले नाही तर तिथे दरवाजावर आणि त्या परिसरात दस्तूरखुद्द राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष हे त्या ठिकाणी थांबतात, तिथे दमदाटी करतात, प्रशासनावर दबाव आणतात, लोकांना आत जाऊ देत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे. दुपारी 4 वाजेनंतर तर सीसीटीव्ही फुटेज हे गायब केलं जातं. आणि विधानसभेचे अध्यक्ष एवढं सन्मानाचं पद, एखादा चौकातला टपोरी पोरगा जसा वागतो, एखादा मौवाली जशी दमदाटी करतो, तशी मौवाल्यासारखी टपोऱ्यासारखी दमदाटी राहुल नार्वेकर हे करताना आढळून आलेले आहेत. कोणाला पोलीस मारतील सांगतात, त्यांचे हातवारे बघा, त्यांची देहबोली बघा. काय आपल्या विधानसभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष इतका चीफ स्वरूपामध्ये त्यांचं वर्तन आहे. चीफ मिनिस्टर अजून किती चीफ लोकांना तुम्ही प्रमोट करणार, हाही प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतोय. राहुल नार्वेकरांच्या कार्यालयात 70 कर्मचारी आहेत आणि चुन के त्यांनी याची निवड केलेली आहे. आम्ही माहिती मागत आहोत की त्यातले आपण अधिकृत किती आहे. आणि यामध्ये जे भ्रष्ट कारभार करण्याकरता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, कोणाचा सिडकोचे प्लॉट घेऊन करण्याचा धंदा आहे, कोणाचा MIDCचे प्लॉट करण्याचा धंदा आहे, कोणी बिल्डरशिप मध्ये आहे, कोणी ब्लॅकमेलर आहे. असे सगळे जे गुंड जे आहेत, असे जे भ्रष्ट अधिकारी जे आहेत, यांना एकत्रित विधानसभेमध्ये करून त्या ठिकाणी विधानसभे अध्यक्ष म्हणून नव्हे तर एक आका म्हणून वावरण्याचं एक पाप हे राहुल नार्वेकरांकडून होत आहे. आणि जर आता अधिकाऱ्याची कृती अयोग्य अशा स्वरूपाचा शेरा असणारा जर अहवाल प्राप्त झालेला आहे तर निवडणूक आयोग मुख गळून गप्प का? आणि असा अहवाल आल्यानंतरही त्या अहवालामधली जी एक ओळ आहे ती पोटगेपणा ज्याला म्हणतात, थिक स्किन ज्याला म्हणतात, गेंड्याची कातडी ज्याला म्हणतात, बेशरम ज्याला म्हणतात, त्याचा उल्लेख या अहवालात सांगितलंय की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती कायद्यानुसार उचित असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिक दृष्ट्या योग्य नसल्याचा ठपका अहवालात ठेवलेला आहे. हे कोणते शब्द आणले? कायदेशीररित्या योग्य आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून अयोग्य. म्हणजे शब्द छळ जो आहे, बुद्धिभेद जो आहे, किसानी गळा कापणं जे आहे, हे कसं असतं हे या माध्यमातून लक्षात येत आहे. तर तात्काळ स्वरूपात राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल करावेत. ते CCTV जे फुटेज जे आहे ते सार्वजनिक करावं. तिथल्या ज्या उमेदवार, जे 2 उमेदवार आहे आम आदमी पार्टीचे आणि समाजवादीचे, यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तिथे धमकवल्या प्रकरणी हरिभाऊ राठोड जे आहेत यांच्या तक्रार घेऊन त्यांच्या धमकवल्याच्या अनुषंगानं त्यांच्यावर धावून गेल्याच्या आणि त्यांना दमदाटी केल्याबद्दलही गुन्हे राहुल नार्वेकरांवर दाखल व्हावेत, ही काँग्रेस पक्षाची आमची एकंदरीत मागणी आहे. निवडणूक आयोगामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही असा भारत सरकारने नियम तयार केल्यापासून निवडणूक आयोग सैराट सुटलेला आहे. याच पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांना जे विशेष अधिकार दिलेले आहेत त्या विशेष अधिकाराचं हनन होत आहे. आणि यांना या सर्व एकंदरीत भ्रष्ट, आर्थिक स्वरूपाचा भ्रष्टाचार, संवैधानिक स्वरूपाचा भ्रष्टाचार आणि व्यवस्थेमध्ये कोणाला अडवत असतानाचा भ्रष्टाचार, या तिन्ही प्रकरणामध्ये नार्वेकर हे दोषी असल्यामुळे त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये महामहिम राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करायला हवं, ही देखील आमची या निमित्तानं. वोट चोरीच्या अनुषंगानं महाराष्ट्रभर रॅली झाल्या, महाराष्ट्रभर आम्ही रस्त्यावर उतरल्याचं आपण बघितलं. याच टिळक भवनच्या समोर देखील आम्ही जे आंदोलन केलेले तेही आहेत. अनेक आंदोलन झालेले आहेत. थेट कामठीचं आंदोलन आहे जिथे राहुल गांधींनी उल्लेख त्यांच्या लेखात केला होता. नंतर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये आमचं आंदोलन झालेलं आहे. ते आंदोलन सर्वदूर केलेली आहेत. आणि हा विषय आम्ही एक वॉर रूम, एक कक्ष या संदर्भातला सगळा स्थापन करून त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. निवडणूक या सगळ्यांच्या अनुषंगानं कोर्टात जावं का जाऊ नये या संदर्भामध्ये 2 मतप्रवाह आहेत. आम्ही त्याच्या संदर्भात कायदेतज्ञांशी बोलून काँग्रेस पक्षही त्या संदर्भातील पुढील भूमिका घेईल. समाजाचं नेतृत्व करत असेल तर ती बाब आपल्या ठिकाणी आहे. मात्र ते एक भारताचे एक सन्मान्य नागरिक आहे. त्यांच्या संदर्भात काय, कोणाच्याही संदर्भामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनी किंवा कोणत्याही माणसांनी असे गैरवर्तन करू नये. आणि त्यांची एकंदरीतील भाषा, त्यांचे शब्द हे सर्व जे आहेत हे टपोरी प्रवर्गामध्ये मोडत आहेत. मौवाली ज्याला म्हणतात तशा स्वरूपामध्ये आपले विधानसभेचे अध्यक्ष वागतात आहे. हे दुःख आहे, हे दुर्दैव आहे. 62 जागा या वंचितच्या
पक्षाशी आणि काँग्रेस पक्षाचा जो करार होऊन याच सभागृहात इथेच तो आपल्या सगळ्यांसमोर त्या 62 जागा कोणत्या हे सांगितलं होतं आणि एका दिलाने आणि सोबत मुंबई आणि जिथे शक्य असेल तिथे सोबत आपण आघाडी करून लढू ही ठरलेली भूमिका होती आणि या भूमिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये अशा प्रकारची एकंदरीत भूमिका ही दोन्ही पक्षांनी त्यावेळेस घेतली होती. मात्र निवडणुकीच्या अर्ज भरायच्या वेळेस 21 जागी उमेदवार नाहीत, त्यामुळे आमच्या पक्षाची देता येईल का याची चाचपणी झाली. नंतर काही अजून जागा कमी झाल्या, 19 ठिकाणी पंजाचे उमेदवार उभे केले तरी चालतील अशी भूमिका देखील वंचितने घेतली आणि आघाडी आणि युती जेव्हा करतो तेव्हा सदरचा जो समन्वय आहे हा काही चुकीचा नसतो. त्यामुळे हा आमच्या आपसातील एक विषय होता, तो आम्ही एक सोय एकमेकांची आणि ती सोयरी त्या प्रवर्गामध्ये या संदर्भामध्ये आमचा संवाद हा होता आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला एक भूमिका घेऊन पूरक भूमिका घेणं हे त्या विषयाच्या अनुषंगानं आवश्यक होतं. मात्र ज्या 5 ठिकाणी वंचितने 62च्या व्यतिरिक्त 62चा करार झाल्याच्या व्यतिरिक्त 5 ठिकाणी जे उमेदवार दिले ते वास्तविक पाहता ते अनावश्यक होते. त्यामध्ये 3 ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, त्यात चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या परिवारातील एक सदस्य आहे आणि एक जागा जी आहे ती जानकर साहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाची एक जागा आहे आणि रासू गवळी साहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष जो बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्याची एक धारा जी सांभाळली होती त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक उमेदवार आहे. या ठिकाणी उमेदवार नसते दिलं तर अधिक बरे झाले असते, ही या निमित्तानं माझी भूमिका आणि भावना आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर या वंचितच्या सोबत आघाडी झाली याचा मी आनंदही व्यक्त केला होता आणि ही आघाडी अशीच टिको आणि पुढे वृद्धिंगत हो ही अभिलाषा देखील व्यक्त केली होती. ती अभिलाषा अजूनही माझी जिवंत आहे. आमच्या काही नेत्यांवर आणि पक्षावर जी टीका होत आहे ही अकलनीय आहे. आज मुळात संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा घेऊन वंचित आणि काँग्रेस सोबत चालली पाहिजे, ही काळाची गरज आहे. तो आजचा युगधर्म आहे आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांची तशा प्रकारची भावना आहे आणि त्या भावनेचा आदर हा दोन्ही पक्षांनी ठेवला हे शुभ संकेत आहे. मात्र यामध्ये काँग्रेसचं काय चुकतंय आणि काँग्रेसच्या संदर्भामध्ये त्यांची ओढ किती किंवा आमच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये कुठेही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. आता थेट स्वरूपामध्ये संविधान बचावची भूमिका घेऊन मैदानात उतरण्याची आवश्यकता आहे आणि देशामध्ये आज संविधान वाचवण्याकरता सगळ्यात आग्रही आणि प्रयत्नशील कोण असेल तर राहुल गांधी आहे. राहुल गांधींच्या हातात सतत संविधान असतं आणि राहुल गांधींनी कुठल्याही प्रकारची तडजोडी संविधानिक मूल्यांवर केलेली नाही. त्यामुळे एक सक्षम अशा स्वरूपाचं एक नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष काम करत असताना थेट बाबासाहेबांचा वारसा हा वंचित बहुजन महासंघाच्या माध्यमातून आदरणीय प्रकाश आंबेडकरजी सांभाळत आहेत आणि संविधान निर्माता आणि संविधान संरक्षक अशी आज काँग्रेस पक्षाची आणि वंचितची ही अंडरस्टँडिंग ही असली पाहिजे आणि ती असत असताना त्यांनी आमच्यावर काही बोललं म्हणून आम्ही खुलासा करणं किंवा मागचे सगळे जे संदर्भ आहेत त्याची आज आवश्यकता नाही, कारण गडे मुर्दे उखाडणे में कोई मतलब नाही आणि फुला खालून एव्हाना खूप पाणी हे वाहून गेलेलं आहे. आज आपण जिथे आहोत तिथून निकरीची लढाई लोकशाही वाचवण्याकरता, आज संविधान वाचवण्याकरता, संविधानिक मूल्यांकरता आज पुन्हा एकदा मोठा स्वातंत्र्य संग्रामाचा लढा पुकारण्याची आवश्यकता आहे आणि या लढ्यामध्ये या भूमिकेकरता आम्ही आमची अर्थ हाल जी आहे ही भारताच्या नागरिकांना आहे आणि आमचे सहविचारी म्हणून वंचितला देखील अशाच प्रकारची त्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि आपण या भूमिकेतून पुढे जाऊ ही त्यांच्याकडून असणारी आमची अपेक्षा आहे. एक फार महत्वाचा मुद्दा मी या निमित्तानं महाराष्ट्रातील जनतेच्या निदर्शनास आणू इच्छितो. एक महाराष्ट्रात नुरा कुस्ती सुरू आहे आणि त्या नुरा कुस्तीमध्ये फक्त दंड ठोपटला जातात आहे, मांड्या ठोकल्या जातात आहे आणि मी मारायचं सोंग करतो तू रडायचं सोंग कर अशा स्वरूपाचं एक तमाशा आणि अशा स्वरूपाचं एक महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख समजून आणि मूर्ख बनवण्याचा खेळ हा भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात, भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात, शिवसेना अजित पवारांच्या नेतृत्वात
राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष जे आहेत ही नुरा कुस्ती खेळत आहेत. मोहोळ म्हणतील अजित पवारांवर टीका करतील, अजित पवार हे मोहोळांवर टीका करतील, मग थोड्या वेळाने चंद्रकांत पाटलांवर टीका करतील. हे जे सगळं चाललंय हे नाटक आहे आणि या नाटकामध्ये मी मारायचं सोंग करतो, तू रडायचं सोंग कर, अशी यांची असणारी अंडरस्टँडिंग आहे. अहो तुम्हाला टीका करायची ना तर टीका करायची तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा. आणि भारतीय जनता पक्षाला जर उत्तर द्यायचं तर कशाला उत्तर देत बसतात, त्यांना सत्तेतून बाहेरची वाट दाखवा. एकत्र मलिदा खायला एकच, चोर चोर मौसे रे भाई एकत्र, एक थाली के चट्टे पट्टे दोघही. आणि निवडणुकीच्या गेल्यानंतर करतात आहे. या सर्व नाटकीपणाबद्दल आता यांना ऑस्कर पुरस्कार द्यावा का नटसम्राट म्हणून यांचा उल्लेख करावा, हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. प्रकरणाला प्रलंबित न ठेवता सदर प्रकरण जे आहे याचा लवकर निकाल लावावा. पुरावे आहेत नाही आहेत काय आहे ते फास्ट ट्रॅक प्रकरणात विषय चालवावा. या विषयाच्या अनुषंगानं मोठं राजकारण झालेलं आहे. मात्र त्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. फास्ट ट्रॅक मध्ये चालवावं. 3 महिन्यात 4 महिन्यात त्या केसचा निकाल लागेल याचं नियोजन सरकारने करावं. मात्र सरकार हे काही करत नाही आणि अशा मुद्द्यांना मुद्दामून चिघावत ठेवण्याच्या मागे काय कारण आहे याचं उत्तर हे केंद्र सरकारने दिलं पाहिजे.